गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर येस, मी सध्या आलेली आहे घरी आणि आज आहे 4 मे संडे आणि पप्पांचा बर्थडे येतो। पप्पांचा बर्थडे आहे 11 मेला, नेक्स्ट संडे। पण मी आज रिटर्न चालली आहे रात्री पुण्याला। तर आज जायच्या आधी म्हटलं पप्पांचा बर्थडे करूया। तर मोठं असं काही नाही, छोटंसं सेलिब्रेशन करणार, कारण 11 मेला नेक्स्ट संडे फक्त मम्मी पप्पा असतील घरी, मग काही असं मोठं म्हणजे सेलिब्रेशन्स वगैरे नाही होऊ शकणार। तर म्हटलं आजच करूया बर्थडे। पप्पांना काहीच आयडिया नाहीये, पप्पा जस्ट गेलेले आहेत क्लिनिकला आणि मग म्हटलं थोडंसं काहीतरी केक वगैरे आणू, थोडेसे बलूनचं डेकोरेशन करू आणि पप्पांना बिलकुल आयडिया नाहीये, पप्पांसाठी सरप्राईज असेल। तर आजचा व्लॉग तोच आहे पप्पांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा, तर तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा। तर येस, इथे मी करते छोटंसं डेकोरेशन, काही नाही, फक्त हॅपी बर्थडेचं टॅग लावणार, थोडेसे बलून्स लावणार अँड दॅट्स इट। केक मी आणि मम्मीने जस्ट आणलेला आहे, तर करू आपण प्रिपरेशन। सरप्राईज, तुमचा बर्थडे। कधीतरी बघा, आम्ही एवढं थकून येऊन पण केलं बघा। कधीतरी अगोदर करून चाललं काय, आता मी उद्या चालली ना। तसं पण कसं असतं पण मी तुम्हाला काय सांगणार काय नाही, मम्मी तू झोपलेली आलीस व्लॉग मध्ये असते। उद्या सकाळी तरी चालतंय। हे भगवान, एवढं केलं सकाळी पण रिपीट कर। चलो, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे। Thank you.